नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पूजा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही। किती अगाध लीला आहे स्वामींची। आपल्या भक्ताच्या पाठीशी स्वामी महाराज क्षणोक्षणी कशा प्रकारे उभे राहतात हे या अनुभवातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील छोटे मोठे स्वामींनी मला आत्तापर्यंत दिलेले सर्व अनुभव मी येथे शेअर करत आहे। अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे, माझ्या ह्या अनुभवातून ज्या माझ्या बहिणी असतील, ज्या खूप निराश झाल्या असतील, थकल्या असतील, या संसार सागरामध्ये तरुण जाण्यासाठी त्यांना एक नवी दिशा, एक आशा, एक प्रेरणा मिळावी, स्वामींवरचा श्रद्धाभाव वाढावा, या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी 2010 पासून स्वामींच्या सेवेमध्ये आलेली आहे। स्वामींच्या सेवेत येण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे दुःख हे प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येत असतं। आपण जरी मोठ्या गाडीत फिरत असलो तरी प्रत्येकाच्या मागे काही ना काही अडचणी असतातच। तसेच माझ्या बाबतीत झाले होते। माझे मिस्टर हे कंटिन्यू आजारी राहू लागले होते। आम्ही दोघंही जॉबला होतो। माझा मुलगा हा फर्स्ट इयर BComला होता। मुली छोट्या होत्या आणि आता मिस्टर रिटायर होणार होते। आणि त्याच दरम्यान काय झालं की माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळे आम्ही खूप प्रचंड घाबरलो की आता काय करायचं। त्याच दरम्यान काय झालं की माझी मैत्रीण होती, तिने सांगितलं की तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा। मग मी घरामध्ये स्वामींची सेवा सुरू केली। माझ्याबरोबर माझा मुलगाही स्वामींची सेवा करू लागला होता। त्या मोठ्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं। त्यांचा कॅन्सर हा बरा झाला। त्यानंतर 5-6 महिन्यामध्येच पुन्हा माझ्या मिस्टरांना खूप जबरदस्त हार्ट अटॅक आला। त्यांना ॲडमिट करण्यासाठी माझा मुलगा गेला होता आणि माझा मुलगा आणि आम्हीच होतो। आमच्याकडे दुसरं कोणीच नव्हतं, फक्त स्वामी आणि आम्ही। पाहुणे वगैरे कोणीच आलेलं नव्हतं। प्रचंड भीती वाटत होती, काय करावं काही कळत नव्हतं। त्याच दरम्यान काय झालं की मग माझे मिस्टर त्यातून देखील बाहेर आले। 5-6 दिवस झाले आणि डॉक्टर म्हटले की तुम्ही आता डिस्चार्ज घेऊ शकता। पण माझ्या मिस्टरांना अजिबात चालताही देखील येत नव्हतं। मग आम्ही पुन्हा एन्जिओग्राफी, डॉक्टर म्हटले आपण करून बघूया। ज्यावेळेस एन्जिओग्राफी करण्यात आली त्यावेळेस सांगितलं 100% ब्लॉकेज आहेत म्हणून ऑपरेट करावे लागेल। आता ऑपरेशनसाठी दुसरीकडे घेऊन जायचं होतं। मी स्वामींचा धावा कंटिन्यू चालू होता। मुलगाही स्वामींकडे भीक मागत होता, स्वामींकडे बोलत होता। माझ्या मुलाने स्वामींकडे नवस केला, स्वामी महाराज तुम्ही जर खरंच असताल ना, तुमचं अस्तित्व असेल ना, तर माझ्या वडिलांचं ऑपरेशन तुम्ही ऑपरेशन होऊ देऊ नका। असं मुलगा मनातल्या मनात स्वामींशी भांडत होता, बोलत होता। मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलो, तिथे ॲडमिट वगैरे झालो। पैसेही नव्हते जवळ आणि आम्ही जे पैसे होते सेव्हिंग केलेले ते सर्व काही तिथे भरले। ऑपरेशन होणार होतं म्हणून सर्व रिपोर्ट वगैरे त्यांनी केलं। ऑपरेशन ठरलं, दुपारी ऑपरेशन होतं। त्याच वेळेस पुन्हा एकदा एन्जिओग्राफी करण्यात आली। ज्यावेळेस एन्जिओग्राफी झाली त्यावेळेस ते बघून डॉक्टर म्हटले की आम्ही या पेशंटचं ऑपरेशन करूच शकत नाही। असं म्हटल्यानंतर आम्ही खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही ऑपरेशन करा। डॉक्टर म्हणले या ऑपरेशनमध्ये पेशंट जाण्याचे 100% चान्सेस आहे आणि एका जीवाला आम्ही मारू शकत नाही, डॉक्टर असे बोलत होते। आम्ही खूप रिक्वेस्ट करून देखील त्यांनी ऑपरेशन कॅन्सल केलं आणि ऑपरेशन केलं नाही। आणि माझ्या
मिस्टरांना डिस्चार्ज दिला. आम्ही घरी आलो. आता खूप भीती वाटायची, यांना अचानक कधीही काही होऊ शकत होतं असं वाटायचं. पण महाराजांवरती विश्वास होता आणि खरंच हे स्वामींनीच केलं होतं का असं वाटत होतं. स्वामींना प्रश्न विचारले की स्वामी, हे तुम्हीच केलेलं आहे का? जर तुम्ही केलेलं असेल तर काहीतरी संकेत द्या, काहीतरी करा म्हटलं स्वामी, आणि सांगा, म्हणजे मनाला एक आधार मिळेल की हे तुम्ही केलेलं आहे. मग आमचं तारक मंत्र हे चालूच होतं. मिस्टरांना रोज तारक मंत्राचं तीर्थ देत होते. त्या दरम्यान काय झालं की जी अगरबत्ती लावलेली होती, ती अगरबत्ती जे धूप होतं त्यामध्ये महाराजांचं दर्शन झालं आणि ती प्रचिती आली आणि कळालं की हे स्वामींनीच केलं आहे. तारक मंत्राचे तीर्थ, सेवा आणि औषध वगैरे हे चालू होते. आज माझे मिस्टर एकदम ठणठणीत, एकदम व्यवस्थित बरे आहेत आणि ते सर्व काही काम वगैरेही बघतात, सर्व करतात. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे. ह्या अनुभवातून माझा मुलगा हा स्वामींशी खूप जोडला गेला. स्वामींची तो खूप सेवा करू लागला. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की आम्हाला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा झाली होती. आता आपण अक्कलकोटला जाऊया म्हणून. मग आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा रिटर्न यायचं होतं आणि मग आम्ही रिटर्न आलो घरी. सर्व काही व्यवस्थित सर्व पार पडलं. घरी आल्यानंतर काहीतरी प्रचिती तुम्ही द्या स्वामी, तुम्ही आमचं दर्शन सफल झालं असं काहीतरी द्या म्हटलं स्वामींना, असं म्हणत होते. आणि घरचा दरवाजा उघडला तर प्रचंड चंदनाचा वास घरामध्ये दरवळत होता. कोणीही चंदन लावलं नव्हतं, सेंटही मारलेला नव्हता. आम्ही दर्शन करून आलो आणि घरात चंदनाचा वास कसा येत आहे, पूर्ण घरात सर्वत्र तो वास पसरलेला होता. सर्वांना तो सुवास येत होता आणि मन प्रसन्न वाटत होतं. जणू काय महाराज बसलेले आहेत आणि महाराजांच्या अंगामधून हा वास येत आहे असं वाटत होतं. सर्वांनी ते अनुभवलं आणि पुन्हा एकदा स्वामींपुढे नतमस्तक झालो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या ज्या मुली आहेत त्यांचा आता मी अनुभव तुम्हाला सांगते. माझ्या मुली ह्या दोघीही शाळेत जात असतात. शाळेत गेल्यानंतर काय झालं की एक दिवस अचानक मला दुपारी फोन आला की तुमची मुलगी ही खूप आजारी आहे, तिला घेण्यासाठी तुम्ही या. सकाळी गेली तर ती एकदम व्यवस्थित ठणठणीत होती. अचानक तिला काय झालं मलाही कळेना. मग मी धावत पळत गेली. तिथे गेल्यानंतर बघितलं तर तिला खूप टेम्परेचर आलेलं होतं. मग मी तशीच तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले आणि घरी जा म्हणे, व्हायरल आहे, काही टेन्शन घेऊ नका. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तिचा टेम्परेचर काही केल्या उतरतच नव्हतं. औषध देऊन देखील टेम्परेचर उतरत नव्हतं. हे कशामुळं होत आहे? आणि ती म्हणत होती की माझा एका बाजूने पोटामध्ये प्रचंड दुखत आहे. आणि मग असं म्हणती. आम्ही पुन्हा मोठ्या हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो. तिथे तिची सोनोग्राफी सर्व काही रिपोर्ट करण्यात आले तर तिथे कळालं की तिच्या जी हे आहे आपली जे मोठं आतडं असतं त्या आतड्यामध्ये तिचे आतडे गोळा झालेले आहे. त्यामुळे तिला त्रास होत आहे आणि टेम्परेचर आलेलं आहे. हे करण्यासाठी, व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करावे लागेल असे सांगितलं. असं सांगितल्यानंतर खूप भीती वाटली की आता काय करायचं. खूप मोठं टेन्शन पुढे उभे राहिलं. मुलगी आहे आणि एवढ्या लवकर हे ऑपरेशन केलं, पुढे तिला काहीतरी त्रास होईल, आता हे नको व्हायला पाहिजे असं वाटत होतं. पण आता काही करूही शकत नव्हते. डॉक्टरांचा निर्णय होता आणि आपण जर मनाने जर काही केलं तर पुढे काही झालं तर काय करायचं. स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं. स्वामी जे योग्य असेल ते तुम्ही करा म्हटलं आणि तसंच झालं. ऑपरेशन वगैरे झालं. डॉक्टर म्हटले तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्हाला लवकर हे कळालं, नाहीतर हे लवकर निदानाचं होत नाही. ते खूप वेळ लागतो हे बरं होण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी आणि ते कळण्यासाठी. आणि त्याचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल व्यवस्थित झालं. जणू काय स्वामी महाराजांनीच ते करून घेतलं असं वाटत होतं. एक ना एक आमच्या मागे काही ना काही असे कंटिन्यू सुरूच होतं. एकाचं झालं की एकाचं असं चालूच होतं. पण महाराजांची साथ होती, स्वामी सेवेची ताकद होती. त्यामुळे या संकटांना लढण्याशी काही वाटत नव्हतं. असंच काय झालं स्वामी भक्तांनो, माझा जो मुलगा आहे तो स्वामींची खूप सेवा करतो. त्याच्या पायावरती अचानक असे फोड
येऊ लागले. प्रचंड भयानक ते फोड होते. त्याच्याकडे बघितलं तर असं पोटामध्ये खूप कालव कालव होत असायची. आपले जे हे कसे असतात शेणातले किडे मोठे मोठे ते गोचिड त्या प्रमाणे ते असे फोड कंटिन्यू गोल गोल रिंगमध्ये पायाला येऊ लागले होते. हे काय आहे? पूर्ण सर्वत्र डॉक्टरांना दाखवलं, पण त्याच्यावरती कुठेही विलाज होत नव्हता. डॉक्टरांनाही ते कळत नव्हतं की ते काय आहे आणि का बरं होत आहे म्हणून. त्याचे वेगवेगळे कलर देखील होत होते. त्यामुळे खूप भीती वाटत होती की हे नेमकी काय आहे. मुलाचं अजून लग्न व्हायचं, सर्व काही व्हायचं आणि त्याला एवढा मोठा त्रास हा होत आहे आणि त्याचं प्रचंड त्याला वेदना होत्या. खूप त्याला त्रास होत असायचा. त्याला खाज यायची आणि त्याची आग देखील होत होती. मग एवढा त्रास कसा सहन करायचा? काय हे आहे? मी स्वामींपुढे खरं सांगते स्वामी भक्तांनो, इतकी रडली त्या दिवशी की स्वामी हा त्रास का बरं त्याला दिला आहे म्हटलं. जे काही असेल ते मला द्या म्हटलं. त्याच्या भाग्यामध्ये हे लिहू नका. त्याने जर काही पाप केले असेल, त्याचं जे कर्म असेल ते वाईट असेल तर माफ करा म्हटलं स्वामी, पण हा त्रास आम्हाला बघवत नाही. कुठेतरी आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, त्याच्यावरती विलास तरी होऊ द्या, असं स्वामींना विनंती केली. पण काहीच नाही, कुठेही विलाज नाही. तारक मंत्राचं तीर्थ विभूती वगैरे तिथे लावणं वगैरे चालूच होतं. ते दिवसेंदिवस जसं जसं दिवस वाढत होता तसं तसं त्याचं वाढणं हे कंटिन्यू सुरूच होतं. ते वाढतच होतं. त्यामुळे खूप मला टेन्शन आलं होतं की आता काय करायचं म्हणून. डॉक्टरही खूप बघितले पण कुठंच विलास होत नव्हता. त्या दरम्यान काय झालं की माझी बहीण ही मुंबईला असते. तिचा कॉल आला की तुम्ही आमच्याकडे येऊन जा म्हणून. पण मी म्हटलं की तो आजारी आहे, आम्ही नाही येऊ शकत. तर ती म्हणे नाही गं, एकदा तुम्ही येऊनच जा. म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर ती म्हटले की इथं एक डॉक्टर आहे, आपण त्यांना दाखवून बघूया, तू टेन्शन घेऊ नको. म्हणून आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो. तर ते डॉक्टर म्हटले की हे असं क्वचित एखाद्या 100 एखाद्या व्यक्तीला असं होत असतं म्हणे. ही खूप रेअर केस आहे. आपण याच्यावर इलाज करायचा प्रयत्न करू म्हणे. नशिबाने झालं तर आहे, नाहीतर कंटिन्यू हा त्रास त्याला सहन करावाच लागेल. त्या दिवशी मग स्वामींना पुन्हा विनंती केली की स्वामी जे काही विलाज असेल तो विलाज पटकन होऊ द्या. आणि खरंच त्या डॉक्टरांनी जणू काय स्वामीच त्यांच्या रूपामध्ये आम्हाला भेटले. स्वामींनीच बुद्धी दिली तिथे जाण्याची आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे विलाज सुरू झाला. मग डॉक्टरांनी सांगितलं की 1 महिना तुम्हाला इथेच थांबावं लागेल, कारण कंटिन्यू त्याची हे करावं लागेल, ट्रीटमेंट ही इथेच चालूच ठेवावी लागेल. मग आम्ही तिथेच राहिलो. डॉक्टरांनी ते खूप मोठे मोठे इंजेक्शन वगैरे दिले. इंजेक्शन देऊन त्याची गळती होती ती सुरू झालेली होती. आता ते एक एक करून गळू लागलं होतं. त्यामुळे कुठंतरी मनाला समाधान वाटत होतं. पण त्याला प्रचंड खाज आणि आग होती, त्यामुळे भीती वाटत होती. मग मी संकल्प केला आणि संकल्प करून तारक मंत्राचं मी 21 दिवस अनुष्ठान करायचं ठरवलं. त्याचा त्रास कमी होण्यासाठी. त्याला त्रास, कारण तो रात्रही भर झोपत नव्हता आणि दिवसभरही झोपत नव्हता, काही खातपितही नव्हता. त्याचं प्रचंड वेदना त्याला होऊ लागल्या होत्या. तो खूप वीक झाला होता. त्यामुळे मला त्याचा त्रास हा बघवतच नव्हता. आता स्वामींना म्हटलं त्याला लढण्यासाठी शक्ती द्या, जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या म्हटलं. आता फक्त त्याला ताकद द्या आणि त्याचा त्रास कमी करा म्हटलं. असं म्हणून मी तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं. अनुष्ठान सुरू केल्याबरोबर 2-3 दिवशीच त्याला बरं वाटत होतं. तारक मंत्राचं तीर्थ मी तिथे लावत होती, त्याला विभूती खायला देत होती, त्याला ते पाजत होती. त्यामुळे त्याला थोडीशी तरतरी येत होती. त्याला सलाईन वगैरेही चालू होते, वरून खाणंही चालू होतं, पण प्रचंड त्रास त्याला होत होता. आता हा तारक मंत्राच्या याने हळूहळू त्रास कमी होऊ लागला होता आणि जे औषध देत होते त्यानेही त्रास भरपूर कमी झाला आणि हळूहळू बघता बघता 21 दिवसामध्ये त्याचा पाय एकदम व्यवस्थित बरा झाला. पूर्ण जो त्रास होता तो पूर्णपणे व्यवस्थित झाला. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे. आज असं वाटतं जर स्वामी सेवेमध्ये नसतो, स्वामींची सेवा केली नसती तर हा मार्ग आम्हाला मिळाला नसता, तर आज माझा मुलगा आम्ही गमावलं असतो. कारण माझ्या मुलाशिवाय आम्हाला दुसरं कोणीच नाही, आधार नाही. पण जर त्यालाच जर काही झालं असतं तर आज आम्ही काय केलं असतं. स्वामी भक्तांनो, माझ्या मुलीचं लग्न झालं. माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर
तिचा विश्वास स्वामींवरती होता, पण ती फार काही सेवा मात्र स्वामींची करत नव्हती. त्यामुळे आम्ही तिला खूप सांगायचो की तू स्वामींची सेवा कर, पण मग ती करत नव्हती. तिला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मग आम्ही म्हटलं की बाळ छान होतं, सुदृढ होतं आणि सगळं काही व्यवस्थित असतं, त्यामुळे तू स्वामींची सेवा कर, तुझं बाळ खूप हुशार होईल. त्यासाठी ती स्वामींची सेवा मग आता करू लागली होती. फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र ही सेवा ती करत होती. 9 महिने तिने ही सेवा केली आणि त्यानंतर काय झालं की डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली. आता 9 महिने तिचे पूर्ण भरले होते. आता तिचं काही त्रास होत नव्हता, दुखत नव्हता. डॉक्टर म्हणे ज्यावेळेस हिला पेन चालू होईल त्यावेळेस तुम्ही तिला घेऊन या म्हणे. मग आम्ही तसंच केलं आणि तिला पेन व्हायला लागल्याबरोबर आम्ही हॉस्पिटलला गेलो. पुन्हा एकदा सोनोग्राफी केली तर बाळ आडवं आहे असं कळालं आणि बाळाचं वजन जवळपास 4.5 किलो आहे असं कळालं. त्यामुळे नॉर्मल डिलेवरी होणं हे शक्यच नाही असं डॉक्टर बोलले. मी स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं. स्वामी तुम्हीच आहात, आता तुम्हीच काहीतरी करा, आता जे योग्य असेल तो निर्णय तुम्हीच घ्या. मग आम्ही सेक्शनसाठी तयार झालो, कारण आम्हाला बाळ गमवायचं नव्हतं आणि आईलाही गमवायचं नव्हतं. मग माझी मुलगीही तयार झाली. तिला म्हटलं महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू चालूच ठेव. तिचंही महाराजांचं नामस्मरण चालू होतं. सेक्शन करण्यात आलं आणि सेक्शन झाल्यानंतर डॉक्टरांनी ओपन केल्यानंतर तिची जी ओव्हरी आहे त्यांना गाठ दिसली. त्यांनी फोटो काढून आम्हाला पाठवले आणि याचं ऑपरेशन ते गाठ लगेच करायची का असं विचारलं तर आम्ही हो म्हटलो आणि ती गाठ तेथून त्यांनी काढून घेतली. ऑपरेशन वगैरे सर्व झालं आणि जे बाळ 4.5 किलो पोटामध्ये दिसत होतं ते बाळ झाल्यानंतर फक्त 2.5 किलो होतं. हे कसं शक्य आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. डॉक्टरही म्हटले असं कधी होत नाही, पण हे कसं झालं. त्यानंतर मग कळालं की जी ओव्हरीला गाठ होती ती गाठ जर तिथेच राहिली असती आणि तिला जर नॉर्मल डिलेवरी करण्याचा प्रयत्न केला असता तर ती गाठ फुटली असती, पूर्ण शरीरामध्ये विष झालं असतं, इन्फेक्शन झालं असतं आणि माझी मुलगी ही दगावली गेली असती. आणि ही फक्त स्वामींनी केलं की ते सेक्शन करायला लावलं. आणि एक आश्चर्य म्हणजे हे स्वामींनी केलं हे कसं कळलं तर बाळाचं वजन हे फक्त 2.5 किलो होतं आणि सोनोग्राफीमध्ये 4.5 किलो दाखवत होतं. हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का डॉक्टरांना देखील बसला होता. आणि ती गाठ नंतर चेकअपसाठी पाठवून देण्यात आली. जेव्हा गाठ चेकअपसाठी पाठवून देण्यात आली ती गाठ पूर्णपणे नॉर्मल असल्याचं कळालं. त्यामुळे खूप समाधान वाटलं आणि शांती वाटली. स्वामींच्या सेवेमुळे खूप मोठा त्या दिवशी अनर्थ टळला आणि त्या दिवसापासून माझी मुलगीचाही विश्वास स्वामींवरती बसला आणि ती देखील स्वामींची खूप सेवा करू लागली. आज माझ्या दोन्ही मुली, माझे मुलगा, माझे मिस्टर, आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत. ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे. आत्तापर्यंत मला हे स्वामींचे खूप मोठे अनुभव होते, ते तुमच्यासोबत मी शेअर केले. छोटे मोठे अनुभव तर रोजच स्वामी मला देत असतात, पण हे मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून हे केले. असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.